भाऊबहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कधी असं झालंय का की तुम्ही अगदी शांत आहात असं सगळ्यांना वाटतं, पण आतून मन थांबतच नाही. कुणालाही न सांगता, कुणाकडून अपेक्षा न ठेवता तुम्ही रोज स्वतःशीच एक लढाई लढत असता. बाहेरचं जग तुम्हाला समजून घेत नाही, कारण तुम्ही आवाज करत नाही. पण तुमच्या शांततेमागे एक असा संघर्ष लपलेला असतो जो फक्त तुम्हालाच माहीत असतो. आज आपण अशाच एका स्वभावाबद्दल बोलणार आहोत, जो हार मानत नाही, पण गाजावाजाही करत नाही. जो जिंकतो कारण त्याला जिंकायचं असतं, नाहीतर स्वतःला हरवण्याची भीती असते. हा प्रवास आहे अशा माणसाचा जो शांत राहतो, पण आतून सतत पुढे चालत राहतो. समोर शांत दिसणारा मेष आतून सतत स्वतःशीच लढत असतो, कारण जिंकणं ही त्याची सवय नसून गरज असते. मेष हा बाहेरून जितका संयमी आणि स्थिर वाटतो, तितकाच तो आतून प्रचंड अस्वस्थ असतो. त्याच्या मनात कायम एक संघर्ष सुरू असतो. थांबायचं की पुढे जायचं? कारण मेषला थांबणं जमत नाही. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे चालू असलेली एक लढाई असते, जिथे हार मानणं हा पर्यायच नसतो. हा माणूस स्वतःच्या भावना सहज व्यक्त करत नाही, पण त्याच्या मनात सतत विचारांची धावपळ सुरू असते. तो इतरांसमोर शांत राहतो, कारण त्याला आपली कमजोरी दाखवायची नसते. आतून मात्र तो स्वतःला रोज सिद्ध करत असतो. समाजाला नाही, माणसांना नाही, तर स्वतःलाच. मेषसाठी जिंकणं म्हणजे फक्त स्पर्धा जिंकणं नसतं, तर स्वतःच्या भीतीवर, शंकेवर आणि अपयशाच्या कल्पनेवर मात करणं असतं. त्यामुळेच कधीकधी तो कठोर वाटतो, हट्टी वाटतो, पण त्यामागे असते स्वतःला हरू न देण्याची जिद्द. हा स्वभाव त्याला एकटा करतो, पण कमजोर करत नाही. कारण मेषला माहीत असतं, शांत राहूनही लढता येतं आणि जिंकण्यासाठी गोंधळ घालण्याची गरज नसते. तो जेव्हा पुढे जातो, तेव्हा आवाज न करता पण ठामपणे जातो. मेषचा संघर्ष फक्त बाहेरच्या परिस्थितीशी नसतो, तर तो स्वतःच्या स्वभावाशीही झुंज देत असतो. त्याला वेग हवा असतो, पण अनुभव त्याला संयम शिकवत असतो. त्यामुळेच अनेक वेळा तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो, पण आतून निर्णय आधीच घेतलेले असतात. ही दुहेरी अवस्था त्याला थकवते, तरीही तो थांबत नाही. हा माणूस इतरांकडून प्रेरणा घेत नाही. तो स्वतःसाठी प्रेरणा असतो. कोणी मार्ग दाखवला नाही, तरी तो चालायला सुरुवात करतो. कारण थांबून वाट पाहणं त्याच्या स्वभावात नाही. यामुळेच अनेक वेळा लोकांना तो घाईघाईने निर्णय घेणारा वाटतो. पण प्रत्यक्षात ते निर्णय त्याने मनात अनेकदा लढून जिंकलेले असतात. मेष फार कमी लोकांसमोर आपली खरी बाजू उघड करतो. त्याचं मन खोल असतं, पण तो ते सहज दाखवत नाही. विश्वास बसायला वेळ लागतो आणि एकदा तो विश्वास तुटला तर पुन्हा तसाच मेष राहत नाही. तो मागे वळून पाहत नाही, पण आतल्या जखमा मनात साठून पुढे जातो. या राशीचा स्वभाव त्याला नेतृत्व देतो, पण सत्तेसाठी नाही, जबाबदारीसाठी. पुढे चालणं ही त्याची सवय नसते, ती त्याची गरज असते. कारण थांबला तर स्वतःचाच प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच मेष नेहमी पुढे जातो. कधी एकटा, कधी समजून घेणाऱ्यांसोबत, पण नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहून. मेषच्या आयुष्यात एक गोष्ट कायम ठळकपणे दिसते. त्याला समजून घेणारे लोक कमी असतात. कारण तो जे अनुभवतो, जे सहन करतो, ते तो शब्दात सांगत नाही. त्याची शांतता ही समाधानातून आलेली नसते, तर स्वतःला आवर घालण्याची सवय असते. सगळं काही ताबडतोब व्यक्त केलं तर नाती तुटतील हे त्याला कळलेलं असतं. हा स्वभाव त्याला आतून संवेदनशील बनवतो, पण बाहेरून कठोर. त्यामुळेच लोक त्याच्या भावनांचा अंदाज चुकवतात. तो मदत मागत नाही, कारण त्याला कुणावर ओझं व्हायचं नसतं. स्वतःच सगळं सांभाळायची जबाबदारी त्याने नकळत स्वीकारलेली असते. हीच जबाबदारी कधी-कधी त्याला एकाकी करते, पण तरीही तो ती सोडत नाही. मेषला अपयशाची भीती नसते, पण प्रयत्न न केल्याची भीती असते. म्हणूनच तो थकला तरी चालत राहतो. इतरांनी थांब म्हटलं तरी त्याच्या मनात एकच आवाज असतो, अजून थोडं पुढे जायचं आहे. हा हट्ट नाही, तर स्वतःला कमी न समजण्याचा स्वभाव आहे. या राशीचा माणूस प्रेमातही असाच असतो. भावना खोल असतात, पण अपेक्षा व्यक्त करत नाही. समोरच्याने समजून घ्यावं अशी त्याची शांत अपेक्षा असते. आणि जेव्हा कोणी न सांगता त्याला समजून घेतं, तेव्हा मेष पूर्णपणे त्या नात्यात समर्पित होतो. मेषचं आयुष्य हे गोंगाटात नसून आतून पेटलेल्या ज्वालांचं असतं. त्या ज्वाला त्याला जाळत नाहीत, तर उजेड देतात. म्हणूनच तो कितीही शांत दिसला तरी त्याच्या आत एक सतत पुढे नेणारी ताकद कार्यरत असते.
मेषचा प्रवास हा सरळ रेषेत चालणारा नसतो. तो अनेक वळणांनी, अपयशांनी आणि अंतर्गत संघर्षांनी घडत जातो. प्रत्येक अनुभव त्याला थोडा कठोर, थोडा शांत आणि थोडा अधिक परिपक्व बनवत जातो. पूर्वी जिथे तो पटकन प्रतिक्रिया देत असे, तिथे आता तो थांबून परिस्थिती समजून घेतो. ही बदललेली शांतता लोकांना भ्रमात टाकते. पण प्रत्यक्षात ती अनुभवातून आलेली शहाणपणाची खूण असते. या राशीचा माणूस स्वतःला सतत प्रश्न विचारत असतो. मी योग्य मार्गावर आहे का? मी जे करतो त्याला अर्थ आहे का? मी स्वतःशी प्रामाणिक आहे का? हे प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यामुळेच तो केवळ यशासाठी नाही, तर स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असतो. इतरांसाठी तो मजबूत दिसतो, पण स्वतःसाठी तो कायम स्वतःलाच घडवत असतो. मेषला नियंत्रण आवडत नाही, पण जबाबदारी टाळताही येत नाही. त्यामुळे तो अनेकदा अशा परिस्थितीत अडकतो, जिथे त्याला पुढे जायचं लागतं. मग मागे राहणं, दुसऱ्यावर अवलंबून राहणं किंवा अर्धवट प्रयत्न करणं हे त्याच्या स्वभावाला मान्य नसतं. म्हणूनच त्यांचं आयुष्य सतत हालचालीत असतं, जरी बाहेरून तो स्थिर वाटत असला तरी. लोकांनी दिलेल्या जखमा तो लक्षात ठेवत नाही, पण त्यातून घेतलेले धडे तो कधीच विसरत नाही. त्यामुळेच त्याचं वागणं हळूहळू बदलत जातं. तो कमी बोलतो, कमी अपेक्षा ठेवतो, पण जे करतो ते पूर्ण ताकदीने करतो. विश्वास देणं त्याच्यासाठी सोपं राहत नाही, पण एकदा दिला की तो शेवटपर्यंत निभावतो. मेषचा खरा स्वभाव हा आवाजात नसून कृतीत दिसतो. तो स्वतःबद्दल सांगत बसत नाही. तो जे आहे ते जगून दाखवतो आणि म्हणूनच अनेक वेळा लोकांना त्याची किंमत उशिरा कळते. पण मेषला त्याची घाई नसते, कारण त्याला माहीत असतं आपण जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचण्याची वेळ नाही, तर जिद्द लागते. मेषच्या आयुष्यात एक ठराविक क्षण असा येतो, जिथे तो बाहेरचं जग जिंकण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं जास्त महत्त्वाचं मानू लागतो. तेव्हा त्याच्या निर्णयांची दिशा बदलते. आधी तो वेगाने पुढे धावायचा, आता तो प्रत्येक पावलामागचा अर्थ शोधतो. ही अवस्था त्याला अधिक गंभीर बनवते, पण त्याच वेळी अधिक स्थिरही करते. हा माणूस लोकांच्या अपेक्षानुसार स्वतःला बदलत नाही. त्याला मान्यता हवी असते, पण स्वतःची किंमत कमी करून नाही. त्यामुळेच अनेक वेळा तो गैरसमजांचा बळी ठरतो. लोकांना त्याची शांतता अभिमान वाटते, त्याच्या एकांत दुरावा वाटतो. प्रत्यक्षात तो स्वतःच्या विचारांना दिशा देण्यासाठी थोडा एकटा राहणं पसंत करतो. मेषचा स्वभाव त्याला सहज समाधानी होऊ देत नाही. एखादं यश मिळालं तरी तो त्यावर थांबत नाही, कारण त्याच्या मनात लगेच पुढचा टप्पा तयार होत असतो. ही अस्वस्थता नकारात्मक नसून त्याला पुढे नेणारी शक्ती असते. आरामात बसणं म्हणजे मागे जाणं असं त्याला वाटतं. नात्यांमध्ये मेष स्पष्टतेला महत्त्व देतो. गोंधळ, अर्धवट शब्द किंवा लपवाछपवी त्याला सहन होत नाही. तो थेट बोलत नाही, पण मनात कपट ठेवतही नाही. म्हणूनच जे नातं टिकतं ते खूप खोलवर टिकतं आणि जे तुटलं ते कायमचं तुटतं. मेषसाठी आयुष्य म्हणजे सतत स्वतःची परीक्षा घेणं. प्रत्येक दिवस हा स्वतःपेक्षा थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न असतो. त्याला सगळं मिळवायचं नसतं, पण जे मिळवायचं असतं ते स्वतःच्या ताकदीवर मिळवायचं असतं. म्हणूनच तो शांत दिसला, थकलेला वाटला तरी त्याच्या आत एक न संपणारी जिद्द काम करत असते, जी त्याला पुन्हा उभं करते, पुन्हा चालायला भाग पाडते. मेषला आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी इतरांपेक्षा वेगळी असते. तो परिस्थितीचा दोष शोधत बसत नाही, तर त्या परिस्थितीतून स्वतःला कसं घडवायचं याचा विचार करतो. त्यामुळेच अडचणी त्याला मोडत नाहीत, उलट त्या त्याला अधिक धारदार बनवतात. जेव्हा इतर थकतात, तेव्हा मेष स्वतःला सावरून पुन्हा उभा राहतो, कारण थांबणं त्याच्या स्वभावातच नाही. या राशीचा माणूस स्वतःशी खूप प्रामाणिक असतो. त्याला स्वतःची खोटी प्रतिमा उभी करायला आवडत नाही. चुका झाल्या तर तो त्या मान्य करतो, पण त्यात अडकून राहत नाही. चुका त्याच्यासाठी अपयश नसतात, तर पुढच्या निर्णयांसाठीचा अनुभव असतात. म्हणूनच तो मागे वळून पश्चाताप करत बसत नाही, तर पुढे पाहत राहतो. मेषला सन्मान महत्त्वाचा वाटतो, पण तो मागून घेत नाही. स्वतःच्या मेहनतीतून, स्वतःच्या वागण्यातून तो सन्मान मिळवायचा प्रयत्न करतो. त्यामुळेच तो कधीही लहान मार्ग निवडत नाही. सोपा पर्याय उपलब्ध असला तरी तो कठीण वाटेनेच जातो, कारण त्या वाटेवरून मिळालेलं समाधान त्याच्यासाठी जास्त मोलाचं असतं. हा स्वभाव त्याला अनेक वेळा थकवतो, कारण प्रत्येक गोष्ट मनापासून करणं सोपं नसतं. पण मेष अर्धवट जगणं स्वीकारत नाही.
नाती असोत, काम असो किंवा स्वप्न, सगळं तो पूर्ण ताकदीने जगतो. त्यामुळेच त्याचं आयुष्य शांत नसतं, पण अर्थपूर्ण नक्कीच असतं. मेषची खरी ताकद त्याच्या न दिसणाऱ्या क्षणात असते. जेव्हा कोणी पाहत नसतं, कौतुक करत नसतं, तेव्हा तो स्वतःशी संवाद साधत स्वतःला पुन्हा घडवत असतो. बाहेरच्या जगाला त्याची शांतता दिसते, पण त्या शांततेमागे असलेली मेहनत, शिस्त आणि स्वतःवरची पकड फार थोड्या लोकांना कळते आणि कदाचित त्यामुळेच मेष कमी बोलतो. पण जेव्हा पुढे येतो, तेव्हा त्याची उपस्थिती आपोआप जाणवते. मेषचा स्वभाव काळानुसार अधिक खोल आणि गंभीर होत जातो. सुरुवातीला जो वेग त्याला पुढे नेत असतो, तोच वेग नंतर शिस्तीत बदलतो. तो शिकतो की प्रत्येक लढाई बाहेर जिंकायची नसते. काही लढाया आत शांतपणे जिंकाव्या लागतात. त्यामुळेच त्याच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो जिथे तो कमी प्रतिक्रिया देतो, पण अधिक ठोस कृती करतो. हा माणूस स्वतःच्या मूल्यांशी कधीही तडजोड करत नाही. परिस्थिती कितीही कठीण असो, तो आपल्या तत्वांपासून दूर जात नाही. यामुळेच कधी-कधी त्याला नुकसान सहन करावं लागतं. लोक दूर जातात, संधी निसटतात, पण तरीही मेषला त्याची खंत राहत नाही. कारण त्याला माहीत असतं की स्वतःशी बेईमानी करून मिळालेलं काहीही टिकत नाही. मेषला वेळेचं महत्त्व चांगलं कळतं. योग्य क्षण येईपर्यंत तो थांबू शकतो. जरी आतून अस्वस्थ असला तरी. ही प्रतीक्षा त्याच्यासाठी कठीण असते, पण तीच त्याला अधिक मजबूत बनवते. कारण प्रत्येक गोष्ट लगेच मिळवणं हे यश नसतं. हे तो अनुभवातून शिकतो. या राशीचा माणूस फार मोठी स्वप्न पाहतो, पण ती कोणालाही सांगत नाही. लोकांच्या शब्दांनी, मतांनी किंवा शंकेनी ती स्वप्न कमकुवत होऊ नयेत म्हणून तो ती मनातच जगतो. तेव्हा तो त्या दिशेने पावलं टाकतो. तेव्हा अनेकांना ते अचानक वाटतं, पण प्रत्यक्षात त्या यशामागे खूप काळ चाललेली शांत तयारी असते. मेषचा एक वेगळाच गुण म्हणजे तो कधीही पूर्णपणे हार मानत नाही. कधी हार कधी मागे हटतो, कधी थांबतो, कधी स्वतःला सावरतो, पण संपत नाही. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे जिंकणं किंवा हरणं नसून स्वतःला हरू न देता पुढे चालत राहणं असतं. म्हणूनच तो कितीही शांत, एकाकी किंवा थकलेला दिसला तरी त्याच्या आत एक ठाम विश्वास जिवंत असतो. आपण पुन्हा उभं राहू शकतो आणि पुन्हा सुरुवात करू शकतो. मेषच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तो कुणालाही सहज आदर्श मानत नाही. तो प्रेरणा घेतो, पण आंधळेपणाने कुणाच्या पावलांवर पाऊल ठेवत नाही. स्वतःचा मार्ग स्वतःच शोधण्याची त्याची वृत्ती असते. त्यामुळेच तो अनेकदा एकटा पडतो. पण तरीही तो त्या एकटेपणाला घाबरत नाही. कारण एकांतातच त्याला स्वतःचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. हा स्वभाव त्याला आतून अधिक मजबूत करतो. लोकांच्या अपेक्षा, टीका किंवा दुर्लक्ष याचा त्याच्यावर खोल परिणाम होत नाही. कारण तो स्वतःला बाहेरच्या मोजमापात तोलत नाही. त्याच्यासाठी यश म्हणजे इतरांपेक्षा पुढे जाणं नसून कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं पुढे जाणं असतं. ही तुलना कुणाशी नसून स्वतःशी असते. मेषला भावनिक सुरक्षिततेची गरज असते, पण तो ती शब्दात मागत नाही. त्याला समजून घेणारी उपस्थिती महत्त्वाची वाटते. कोणीतरी त्याच्या शांततेचा अर्थ लावावा, त्याच्या न बोललेल्या भावना ओळखाव्यात, अशी एक अबोल अपेक्षा त्याच्या मनात असते. आणि जेव्हा असं कोणी भेटतं, तेव्हा तो त्या नात्यात फार खोलवर गुंततो. हा माणूस बदलाला घाबरत नाही. जुनी ओळख, जुनी सवय, जुनी भूमिका, गरज पडली तर तो सगळं सोडू शकतो. कारण अडकून राहत त्याला मान्य नसतं. वेदना होतील, तोटा होईल हे माहीत असूनही तो पुढे जाण्याचा निर्णय घेतो. त्याच्यासाठी स्थैर्य म्हणजे एका जागी थांबणं नसून स्वतःशी प्रामाणिक राहणं असतं. मेषच्या आयुष्यात शांततेचे क्षण कमी असतात, पण त्या शांततेत खोल अर्थ असतो. तो गोंगाटात स्वतःला सिद्ध करत नाही, तर शांत मेहनतीत स्वतःला घडवत असतो. म्हणूनच जेव्हा तो काही मिळवतो, तेव्हा त्यामागे आवाज नसतो, पण वजन असतं. आणि कदाचित म्हणूनच मेषची किंमत प्रत्येकाला लगेच कळत नाही. पण ज्यांना कळते, त्यांच्यासाठी तो आयुष्यभर लक्षात राहतो. जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील, तर फक्त वाचून थांबू नका. तुमचा अनुभव, तुमची लढाई, तुमची शांत जिद्द इथे शब्दात उतरवा. कदाचित तुमच्यासारखाच एखादा माणूस हे वाचत असेल, जो बाहेरून शांत आहे, पण आतून रोज स्वतःशी लढतोय. तुमची एक ओळ त्याला उभं राहायला बळ देऊ शकते. हे विचार जपून ठेवायचे असतील, तर इथून पुढेही असेच मनाला भिडणारे शब्द मिळावेत, यासाठी जोडलेले राहा.
प्रत्येक राशीमागची न दिसणारी बाजू, प्रत्येक स्वभावामागचा खरा संघर्ष आणि न सांगितलेल्या भावना इथे उलगडतच राहतील. तुमचं लक्ष, तुमचा वेळ आणि तुमचा सहभाग यामुळेच हा प्रवास पुढे जातो. आणि हो, जर तुम्ही मेष असाल किंवा तुमच्या आयुष्यात असा कोणी असेल, तर हे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कधी-कधी थेट बोलण्यापेक्षा समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. चला, एकमेकांच्या शांत लढाया ओळखूया आणि त्या लढ्यांना अर्थ देऊया. श्री स्वामी समर्थ.